सुरुवात करूया आपण एका प्रवासाची. कारण मला असं वाटतंय का याला प्रवासच बोलला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये खूप साऱ्या चढ उतार आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर मी याची सुरुवात करतो 2020 पासून. सगळ्यांना दिसतंय तिथे? तर ह्याची मी सुरुवात करतो 2020 पासून. आम्ही जसे तुम्हाला मी 5 जणांचा आमचा मी परिचय करून दिला. तो परिचय करत असताना आम्ही 5ही जण मुंबईच्या वेगवेगळ्या योग साधनेच्या शिबिरांथ्रू भेटलो आणि आमचे विचार आणि मतप्रभाव एकसारखे असल्यामुळे आमच्यात मैत्री घनिष्ठ झाली. हे करता करता 2020 साली संतोष राणे यांनी म्हटलं की बाबा रे, तुम्हाला आता एवढ्या वेगवेगळ्या फील्डचा अनुभव आहे, तुम्हाला एवढ्या वेगवेगळ्या फील्डचं नॉलेज आहे, तुम्ही भारतभर फिरला, का ना आपण सिंधुदुर्गमध्ये जिकडे त्यांचं गाव आहे एक त्याच्यामध्ये सांगायचं माझं राहून गेलं. चंद्रशेखर राणे ज्यांच्यावरती असा आरोप केला जातो की ते बाहेरून आले. त्यांचं मूळ गाव आंगणेवाडी, मालवण, सिंधुदुर्ग. तर हे कुठलेही बाहेरचे नसून हे या मातीतलेच आहे. दुसरी गोष्ट, संतोष राणे हेही या मालवण सिंधुदुर्ग मधलेच असून हेही या मातीतलेच आहे. त्याच्यानंतर माझंही मूळ स्थान कोकण, रत्नागिरी. आम्ही याच कोकणात प्रांतातले आणि कोकणात अख्ख्या कोकण पट्टीतल्या. तर मला इकडे फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की आम्ही जर का बाहेरचे तर घरचे कसे कोण, हा विचार करण्यासारखा प्रश्न. इथे आम्ही 2020 मध्ये आलो. 2020 मध्ये काहीतरी शेती संबंधित करण्याचं आम्ही ठरवलं. मी इथे प्रत्येक गोष्ट जी काय बोलणार आहे ती पुराव्या निशी बोलणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचे फोटोज मी इथे तुम्हाला दाखवायला आणलेले आहेत, कारण मला पुन्हा अफवांचं वादळ हवेमध्ये चालवायचं नाही. हे 2020 मध्ये आम्ही पामारोजा आणि सुगंधी गवताची आणि बांबूची लागवड करण्याचे आम्ही ठरवलं. हे जर का तुम्ही बघत असाल, इथे मी, रोहन लेले, संतोष राणे, इथे चंद्रशेखर राणे, हे 2020 चे फोटो आहेत. नेक्स्ट स्लाइड. तुम्ही 5च्या स्लाइड मध्ये बघितलं असेल, इथे आपण पामारोजा लावत होतो. हे जे वाफे होते ते पामारोजाचे वाफे होते. इथे तुम्ही बघत असाल संतोष राणे हे बांबूचे बीज नर्सरीमध्ये पेरतात. आता तुम्हाला अजून एक उल्लेखात्मक गोष्ट मला सांगायची की आपली ही जी नर्सरी दिसते ना तुम्हाला, ती सिंधुदुर्गातील सगळ्यात मोठी बांबूची नर्सरी होती. आपल्या एका नर्सरीमध्ये 2.5 ते 3 लाख बांबूचे झाडं होती. असं तर हे जे तुम्ही पूर्ण बघताय त्या ह्याच्यामध्ये आपण शेती कार्याची सुरुवात केली. जिकडे तुम्ही पहिल्या फोटोमध्ये बघू शकत असाल की तिकडे आपण अननसाचे सॅपलिंग दिसतात, इथे बांबूचे दिसतात आणि बांबू उगवल्याच्या नंतरचे जे सॅपलिंग्स आहेत ते आपण आपल्या नियोजित ठिकाणी लावताना ते दिसते तुम्हाला. नेक्स्ट स्लाइड. 2020 साली यज्ञधुनी. आता इथून खऱ्या कहाणीला सुरुवात होते. ही यज्ञधुनी जी बघताय ही आधी आम्ही जेव्हा तिघ जेव्हा इथे पर्यायाने आम्ही आलो तेव्हा आम्ही क्रियायोग साधना, सकाळचा हठयोग, त्याचबरोबर सकाळचं सूर्योदयाच्या वेळेला गायत्री मंत्र, मृत्युंजय मंत्र ह्याची आम्ही आहुती द्यायचो. त्या आहुती कारणामुळे आम्ही ठरलो की बाबा रे, आपलं घर जिथे आपण राहतोय तिकडे आपण छोटस एका चिऱ्याचं तरी का होईल आपण यज्ञकुंड करूया. त्याच्यामुळे तुम्ही इकडे नीट बघा, आपलं फक्त एक छोटस जिथे एका चिऱ्यावरती झालेलं हे यज्ञकुंड आहे. ही गोष्ट 2020 ची. ठीक आहे. हे यज्ञकुंड करता आम्हाला असं जाणवायला लागलं की बाबा रे, आपण यज्ञकुंड तर बांधलं पण तिकडे पावसातले 6-7 महिने पाणी जमतंय, उन्हाळ्यामध्ये आपण तिथे बसू शकत नाही, एवढं प्रखर ऊन आहे. मग काय करूया, एक त्याच्यावरती कौलारू शेड घालूया का आपण, हे असं ठरलं. तर इकडे 2021 मध्ये ध्यान केंद्र व धुनी केंद्राची जी खाली धुनी होती ती फक्त वरती झाली आणि वरती कौलारू छत आलं. बस. इकडे जर का तुम्ही बघाल, इकडे आपण ध्यान केंद्र बनवतानाचे आपण फोटो टाकले. हे साल मात्र तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण पुढे ह्याच्या संबंधित तुम्हाला विचार करायचा. 2021 मध्ये संजय दत्तात्रय शिंदे हे ज्यांचं मी तुम्हाला पूर्वी परिचय करून दिला, ह्या आपल्या साधकांनी ते राहतं घर, जे ह्याच्या पुढे जे घर आहे जे गृहसंकुलात आहे आणि गृहसंकुलाच्या मागची जागा 11 गुंठे जी गृहसंकुलात येत नाही ही विकत घेतली. आणि त्यांनी स्वखुशीने तेही म्हणाले की मीही साधक आहे, माझाही पिंड अध्यात्माचा आहे, आपण इकडे एक ध्यान केंद्राची का ना स्थापना करू की जेणेकरून आपण इथे येऊ, इथे यज्ञ करू आणि ध्यान करू. त्यामुळे 2021 मध्ये संजय शिंदे यांच्या खासगी मालमत्तेमध्ये या ध्यान केंद्राची धुनीची स्थापना आपण केली. पुढे
त्याच ध्यान केंद्रामध्ये आपण जेव्हा आपली धुनी झाली तेव्हा असं झालं की त्राटकासाठी आपल्याला शिवलिंग लागतं, स्फटिकाचं शिवलिंग. तर आपण त्राटक आणि ध्यान साधनेसाठी आपण एक छोटं स्फटिकाचं शिवलिंग स्थापित करूया. त्यामुळे तिथेच ही जी धुनी जिथे बघा जिथे आपण स्थापित केली आणि वरती कौलारू आपले छत आहे, त्या कौलारू छतामध्ये आपण पुढे जाऊन ही जे छोटं किती 2021 मध्ये आपण शिवलिंगाची स्थापना केली. पुढे 2021 साली, त्याच 2021 साली आपण, कारण आपली सर्वात महत्वाचा मुद्दा, आता आम्ही तिघही इकडे आलो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आम्ही तिघही या मताने आणि कले शाखेशी निगडीत असल्यामुळे आम्हाला या भावनेची जाणीव होती की आपल्याला काहीतरी या सनातन आणि हिंदू संस्कृतीला फुल फुलाची पाकळी किंवा छोटा खारीचा वाटा का असे ना, काहीतरी आपण जे शिकलो एवढी वर्ष आपल्या आर्ट करिअर मध्ये ते आपण लोकांमध्ये प्रसार करूया त्याचा, की जो प्रसार जराही होत नाही. आता आपला तरुण आपल्या सनातन आणि हिंदू संस्कृतीपासून लांब लांब होत चालला. त्याच्यासाठी आम्ही 2021 साली पहिली निशुल्क क्रियायोग शिबिर कुडाळ सिंधुदुर्गमध्ये आम्ही आयोजित केले. तर हे क्रियायोगाचं शिबिरामध्ये तुम्ही बघत असाल खूप चांगला प्रतिसाद होता. सगळ्यात जास्त तरुण मुलं होते याच्यामध्ये बसलेले आणि तेही आजही आपले साधक आहेत आणि त्यांच्या आयुष्यात जो बदल घडला तो त्यांनाच तुम्ही विचारा. आता येते 2022. रुद्रनाथ फाउंडेशनची स्थापना होऊन समाजकार्याला नवीन दिशा आणि अधिक प्रगती प्राप्त आणि अधिक गती प्राप्त झाली. आता इथे तुम्ही बघितलं असेल आपलं शेड, जे आपण बोलतो ध्यान केंद्र म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो, ते किती सालामध्ये झालं? 2021. आणि आपल्या रुद्रनाथ फाउंडेशनची स्थापना कधी झाली? 2022. त्यामुळे त्यांचा हा आरोप की रुद्रनाथ फाउंडेशनला मंदिर स्थापन करण्याचा अधिकार नाही हा सपशेल खोटा ठरतो. कारण ते ध्यान केंद्र रुद्रनाथ फाउंडेशनने स्थापित केलं नसून ते संजय शिंदे यांनी स्थापित केलेलं आहे. याची अधिकृत नोंदणी, याची अधिकृत रजिस्ट्रेशन आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे, पोलिसांकडे आहे. त्याच्यामुळे मी निर्भीडपणे जाहीर सभेमध्ये मी हे दाखवू शकतो. नेक्स्ट, इथे आता एक होता, हे पहिलं आमचं सामाजिक कार्य जिथे आम्हाला असं वाटत होतं की इकडे एकदा आम्ही असं भेटलो जेव्हा आम्हाला समजलं की काही मुलांना, काही आतल्या गावच्या मुलांना दप्तर सुद्धा नाहीये शाळेत जायला. ती जुनी अशी थैल्यांमध्ये वगैरे पुस्तकं घेऊन शाळेमध्ये जातात. मग आम्ही बोललो आपले जे रुद्रनाथ फाउंडेशन आपण स्थापित केले ते समाजकार्यासाठी केले, तर आपण पहिलं काम आपण ह्या गावासाठी केलं पाहिजे. पण काही पूर्व नियोजित आणि काही लोकांनी जाणीवपूर्वक आम्हाला ह्या वाडीमध्ये आणि ह्या गावामध्ये काम करण्यापासून परावर्तित केलं. त्याचा मी पूर्ण उल्लेख पुराव्यादिशी पुढे देणारच आहे. त्याच्यामुळे हे जे होतं ते आपण पंढूरला जाऊन केलं, वह्या वाटप आणि पुस्तक वाटप, आपल्या गावी न करता. याचं कारण काय मी तुम्हाला पुढे सांगतो. पुढे तसा पाठी बघितला तुम्ही अन्नदान विद्यादान उपक्रम, तसाच इकडे जर का तुम्ही बघाल तर रुद्रनाथ फाउंडेशन कॅन्सर रुग्णासाठी अन्नदान मोहीम करते. जे मुंबईला टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे, जिकडे अख्ख्या भारतातूनच लोक येतात कॅन्सरचा उपचार करण्यासाठी, तिकडे जर का तुम्ही कधी जाऊन बघाल ना तुमचं मन अक्षरशः हलावून जाईल की हे काय चाललंय. तिकडच्या लोक कसे कसे लांबून येतात, फुटपाथवरती राहतात, त्यांना जेवायलाही अन्न नसतं. त्यामुळे आम्ही फाउंडेशनने सर्वात अगोदर ठरवलं की आपण टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांसाठी अन्नदान मोहीम चालू करायची. ती ही अन्नदान मोहीम चालू करत असलेल्याच्या नंतरची छायाचित्र. त्याचबरोबर आम्ही विकलांग मुलं, स्पेशल चाइल्ड ह्या मुलांसाठी पण आम्ही अन्नदानाची मोहीम स्टार्ट केली. तिकडे तुम्ही बघत असाल आपल्या प्रत्येक साधक ह्यात मॅक्सिमम करून महिला आहेत आणि ह्या महिला आहेत त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यानंतर आपलं पुन्हा अजून एक उपक्रम पर्यावरण संवर्धन. पर्यावरण संवर्धनामध्ये वृक्षारोपणचा उपक्रम आपण कुडाळ MIDC मध्ये, इकडे तुम्ही बघत असाल आपले हुडावडेकर साहेब आहेत, आपण पूर्ण कुडाळ MIDC मध्ये जिथे जिथे शक्य असेल, कारण हा कारखानी तेवढा प्रदूषण होणारा एरिया, आपण तिकडे वृक्षारोपण केले जेणेकरून तो प्रदूषण नियंत्रणात राहील. त्याचबरोबर आपण मुंबई आणि सिंधुदुर्गातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली. ते हे छायाचित्र. आता ही एक सर्वात महत्वपूर्ण गोष्ट होती. हे आमचं कार्य सुरू होतच होतं,
त्यामध्ये आमची या कार्याची दखल स्वतः सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतली आणि त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं पोलिसांची तणावमुक्ती योग शिबिर आयोजित करण्यासाठी. आणि आम्हाला खूप सांगताना अभिमान वाटतो की पोलिसांनी आमच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला लायकीचं समजलं की आम्ही त्यांना सांगू जाऊन की तुम्ही तणाव कसा मॅनेज करा. त्यानंतर आपल्या समाजकार्याची गाडी काय कधी थांबली नाही. ती पूर्ण सुसाट भर वेगामध्ये पाचच्या 5 वर्षापासून सुरूच आहे. महाराष्ट्रभर आपण निशुल्क क्रियायोग शिबिर आयोजित केले. तुम्ही बघू शकत असाल मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कुडाळ आपल्या आतापर्यंतचे 16 पेक्षा जास्त निशुल्क क्रियायोग शिबिर आपण भरवलेले आहे. आता ह्याच्यामध्ये खूप लोकांनी वेगवेगळे आरोप प्रत्यारोप केले की हे लोक निशुल्क बोलतात पण पैसे वेगळ्याचे घेतात. तर मी इथे एक खुलासा करू इच्छितो. आमचं प्रमुख गुरु कार्य क्रियायोगाचा प्रचार प्रसार करणं. कुठल्याही माणसाला आर्थिक कारणामुळे तो त्याच्यापासून वंचित राहू नये म्हणून क्रियायोग हा प्रत्येक माणसापर्यंत निशुल्क केला पाहिजे. तो ध्यास आणि ते गुरु कार्य आम्ही आमच्या मातीशी घेतलं आणि आम्ही सुरू झालो. आतापर्यंतच्या आपल्या ज्या पूर्ण क्रियायोगाच्या बॅचेस आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रभर, त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा झालेल्या आहेत. नेक्स्ट, आता इथे हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट येतो, शुल्क विषयक धोरण. तर आता मी खूप पाठच्या 2 महिन्यांपासून खूप साऱ्या गोष्टी ऐकतोय, खूप साऱ्या सभांमध्ये, खूप साऱ्या मीटिंग्स मध्ये की हे लोकांनी इकडे धंदा उघडून ठेवलाय, ह्या लोकांनी इकडे व्यापार उघडून ठेवला, अध्यात्माच्या नावाखाली हे लोक इकडे धंदा करतात. ठीक आहे, तर तुमचे हे आरोप संदर्भासहित मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. आपलं प्रमुख आपली रुद्रनाथ फाउंडेशन ही येते चॅरिटेबल ट्रस्टच्या अंडर, टेम्पल ट्रस्टच्या अंडर नाही. हा चॅरिटेबल ट्रस्टचं जे ज्यांना का माहिती नसेल, इकडे काही गृहिणी सुद्धा आहे, चॅरिटेबल ट्रस्टचं हे ऑडिट हे सगळ्या भारतातल्या कुठल्याही ट्रस्टपेक्षा सगळ्यात काटेकोर आणि कठोरतेने होतं. सगळ्यात कठोरतेने होतं कारण त्याच्यामध्ये पूर्णपणे सगळ्या गोष्टी एवढ्या इंटरलिंक असतात आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये हे लोक काही करू नयेत म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी, भारतीय सरकारने ह्याच्यावरती खूप तगडी आणि खूप सशक्त अशी सशक्त अशी समिती नेमली आणि त्या समितीच्या अंडर रुद्रनाथ फाउंडेशन हे रजिस्टर्ड आहे. तर पहिलं जेव्हा शुल्क विषयक धोरण आपण जेव्हा बोलतो तेव्हा रुद्रनाथ फाउंडेशनचं प्रमुख गुरुकार्य जसं मी बोललो निशुल्क क्रियायोगाचा प्रचार आणि प्रसार करणं. पण त्या व्यतिरिक्त आपण लोकांनी सांगितलं की तुम्ही श्रीसुक्त, दुर्गा सुक्त याचे त्यांनी मेन्यू कार्ड वाचून दाखवले. त्या महाशयांनी ज्यांनी आरोप केले त्यांनी ते मेन्यू कार्ड वाचून दाखवला की दुर्गा सुक्तचे 1000 रुपये, श्री सुक्तचे 500 रुपये वगैरे वगैरे वगैरे. तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणून मी इथे हा जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो, रुद्रनाथ फाउंडेशनचं मुख्य कार्य हे सेवा, साधना, समाजकार्य आणि आर्थिक अडचणींमुळे कोणाच्याही आध्यात्मिक आणि सामाजिक प्रवास थांबू नये हे आमचं प्रमुख कार्य आहे. त्या व्यतिरिक्त क्रियायोग शिबिर हे आमचे पूर्णतः निशुल्क असतात. नेक्स्ट स्लाइड. दान जे रुद्रनाथ फाउंडेशनच्या अंडर डोनेशन हा जो एक डिपार्टमेंट येतं त्याची चौकशी अगदी दरवर्षी ऑडिट मध्ये कसून केली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल की इकडनं तुम्ही एकही रुपया तुमच्या घरी घेऊन जाऊ शकाल तर ते पॉसिबल नाही, विसरून जायचं, ते होऊच शकत नाही. कारण ही ट्रस्ट कंटिन्यू भारतीय सरकारच्या गव्हर्नन्स खाली येते. सर्व कार्यक्रमांसाठी स्वेच्छेने दान आपण घेतो, त्याची प्रॉपर एटीजी रिसिप्ट देतो. एटीजीची रिसिप्ट असते, जेही जर का तुम्ही इन्कम टॅक्स भरताना दाखवली तर तेवढ्या पैशाचा इन्कम टॅक्स तुम्हाला लागत नाही, तो टीन नंबर असतो, ती रिसिप्ट आपण त्यांना देतो. दान कधीही आपल्या कुठल्याही कार्यशाळेत हे बंधनकारक नसतं. प्राप्त निधीचा उपयोग पुढील कार्यासाठी केला जातो. जे पाठी तुम्ही आता सगळे उपक्रम बघितले, अन्नदान, सामाजिक उपक्रम, ध्यान केंद्र, गरजूंना मदत, हा सगळे जे जे दान आलं जाते हे सर्व दान ते तिकडे उपयोगासाठी घेतलं जातं. पुढे पुढे नाही, पाचशे हा पारदर्शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या फाउंडेशन निर्माण झाल्यापासून
प्रत्येक वर्षाचं ऑडिट म्हणजे प्रत्येक जो लेखाजोखा असतो खर्चाचा पैशाचा, फाउंडेशन मध्ये येणाऱ्या प्रत्येक रुपयाचा लेखाजोखा हा आपण ऑडिट जरी भारतीय सरकारला आपण अहवाल प्रस्तुत करतो दरवर्षी. त्याच्यामुळे तिकडे काहीही उलट होण्याचा चान्सच येत नाही. त्याच्यानंतर आर्थिक दुर्बल घटकांना मदत. ह्या व्यतिरिक्त आमचं प्रमुख कार्य हे असं आहे की आर्थिक अडचण असलेल्या साधकांना आम्ही कुठल्याही प्रकारचं, जर का एखादी व्यक्ती आली आणि एखादा मुलगा बोलला की दादा मला तुमच्या श्रीसूक्त किंवा वेदातलं पठण करायचं पण माझ्याकडे पैसे नाही, तर त्यांना निःशुल्कपणे आम्ही त्या बॅच मध्ये एंट्री देतो. आता मी तुम्हाला जे ऐकवणार आहे त्याला काही जणांनी व्यापार धंदा म्हणून हिणवलं. पण तो व्यापार आणि धंदा हा नक्की काय आहे? त्यांनी सांगितलं की हे क्रियायोग शिकवायला, हे त्यांनी सांगितलं की श्रीसूक्त शिकवायला हे पैसे घेतात, दुर्गासूक्त शिकवायला पैसे घेतात. हे दुर्गासूक्त आणि श्रीसूक्त म्हणजे नक्की काय आणि त्याच्यासाठी का पैसे घेतले जातात याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला आता देतो. मोठं आहे. तर हे जर का तुम्ही बघितलं तर ही आपली श्रीसूक्ताची बॅच आहे मुंबईमध्ये, ज्याला तुम्ही जनमताचे सहकार्य बघू शकाल. ही छोटीशी मी व्हिडिओ क्लिप पुराव्यासाठी तुम्हाला आणली, कारण जेणेकरून समजावं. आता ही जी बॅच तुम्ही पूर्ण बघत आहात ही एका हॉलमध्ये, एसी हॉलमध्ये आयोजित केली गेली आहे. तीही कुठे? मुंबईच्या चर्चगेट स्टेशनच्या समोर IMC या प्रतिष्ठित हॉटेलमध्ये. आणि नुसतं असंच नाही, त्याच्या ते जी पूर्ण बॅच होती त्याची शुल्क फीस फक्त 1000 रुपये. हे जे वेद आपण श्रीसूक्त जे शिकवतो हे कुठेही तुम्हाला इतक्या सहजासहजी उपलब्ध करून दिलं जाणार नाही. त्या सगळ्या अख्ख्या व्यवस्थापनेच्या सोयीसाठी आपण ती एक माफक शुल्क आणि त्याचप्रमाणे जे काही साधक जे शिकायला येतात जे आता जर का आपण याच्यामध्ये श्रीसूक्त शिकवतो, दुर्गासूक्त शिकवतो, ऋग्वेदातले काही आपण मंत्र शिकवतो. हे मंत्र शिकवण्यासाठी आपण त्या क्षेत्रातले प्रकांड पंडित, त्या क्षेत्रातले जाणकार लोकांना आपण आपल्या पॅनलिस्ट वरती आणतो आणि त्यांच्याकडून आपल्या साधकांना आपण शुद्ध वेद मंत्र शिकवायला लावतो. त्यांचं मानधन स्वरूप आणि व्यवस्थापन स्वरूप जे घेतलं जातं ती पैसा आम्ही घेतो आणि ते सगळ्यांच्या समक्षपणे सांगतो. आणि तेच ते आम्हाला हे आमचंच सांगतात. आम्ही सोशल मीडियावरती ही पोस्ट टाकलेली ओपनली. जर का आम्हाला चोरीच करायची असती तर आम्ही सोशल मीडियावरती कशाला टाकली असती? श्रीसूक्त बाबा 500 रुपये का टाकले असते? हा प्रश्न पडला नाही का? तर जी बॅच होती ती बॅच तुम्ही आज बघितली. कारण आपल्या अजूनही बॅचेस होतात रुद्रनाथ फाउंडेशनच्या. हे तत्वशुद्धीची बॅच, जिकडे पंचमहाभूत जे आपल्या शरीरामध्ये आहेत त्यांची शुद्धी करून आपण आपलं स्वास्थ्य कसं चांगलं करू शकतो त्याच्याविषयीची ही बॅच होती. त्याच्यानंतर हा फोटो जो आहे जिकडे तुम्ही बघू शकत असाल काही लोक झोपली आहेत आणि चंद्रशेखर राणे उभे आहेत. मी हा फोटो मुद्दामून इकडे घेतला कारण मला याचं स्पष्टीकरण द्यायचं होतं. ह्या फोटोला खूप वाईटरित्या बदनाम करण्यात आलं आणि हा फोटो अफवा पसरवण्यासाठी वापरला गेला. तर आता हे जिकडे होते तुम्ही जर का बघू शकत असाल तर ह्याला एक योगशास्त्रामध्ये योग निद्रा नाव ऐकलंय खूप लोकांनी? योग निद्रा कशी असते जेणेकरून आपण आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवू, हे चंद्रशेखर राणे हे या साधकांना शिकवत आहे. त्याच्यामुळे ही साधक असे झोपले आहेत आणि योग निद्रेचा या योग प्रकाराचा अभ्यास करत आहेत. त्यानंतर तुम्हाला ते सगळे रंग दिसत असते. तर आता ही खूप इंटरेस्टिंग बॅच होती. आता मुळात आम्ही तिघही कलाकार असल्यामुळे आम्हाला कलेच्या थ्रू अध्यात्माकडे आपण कसे जाऊ शकतो
ह्याचा आम्ही नेहमी शोध घेत असतो. तर तो शोध आपण आपल्या साधकांना पण अनुभवावा आणि साधकांनाही त्याच्याशी एकरूप करून द्यावं, म्हणून ते आम्ही हिमालयन रिट्रीटची बॅच आयोजित केली. ते तुम्ही फोटोज बघू शकत असतात. हे आपले हिमालय मनालीला झालेली ही बॅच आहे आणि हे आपले श्रीसूक्त शिकायला आलेले सर्व साधक परिवार. नेक्स्ट. तर आता हा प्रवास इथपर्यंत आला. ह्या प्रवासाला तुम्ही आतापर्यंत खूप गोष्टी बघितल्या, खूप सामाजिक कार्य, खूप आतापर्यंत आपण काय काय क्रियायोग, वेद पठण, ह्याचे सगळे जे बॅचेस होते ते तुम्ही बघितले. त्या कार्याची दखल प्रसार माध्यमांनीही घेतलीच. अनेक, हे तर मी खूप कमी पेपरांचे फोटोज इकडे जागेच्या अभावी मी इथे लावू शकतो, पण अशा खूप साऱ्या फोटोज आणि खूप सारे प्रसार माध्यमांमध्ये रुद्रनाथ फाउंडेशन सावरवाड वराड हे नाव झळकलं. स्फटिक शिवलिंग ध्यान केंद्रामध्ये ध्यान करताना साधक, हा सगळ्यात महत्वपूर्ण ही आतापर्यंतची एक स्लाइड आहे. कारण लोकांनी आता आपली बदनामी किंवा आपल्यावरतीच्या अफवा उडवल्या, ते हे म्हणून उडवल्या की हे मंदिर आहे, ह्यांना चॅरिटेबल ट्रस्टला मंदिर स्थापन करण्याचा अधिकार नाही. तर मी इकडे सगळ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही हा जर का फोटो जर का बघत असाल, तुम्ही कुठल्या आजच्या मंदिरांमध्ये हे असं ध्यान करताना तुम्ही लोकांना बघितलंय का हो? नाही. त्यामुळे हे आम्ही आधीपासूनच कधी मंदिर म्हणून ह्याच्या कार्यप्रणालीमध्ये आणण्यासाठी कधी आम्ही प्रयत्न केलाच नाही. ह्याला आम्ही नेहमीच ध्यान केंद्र हेच म्हणून उल्लेख केला. पण झालं कसं, जेव्हा जी गोष्ट थोडी प्रसिद्धी होतात आली, त्याच्यामुळे लोकांनी त्यांना हवं त्या गोष्टी रंगायला सुरुवात केली. त्यामुळे आम्ही प्रत्येक जे अधिकारी, पोलीस अधिकारी येत आहेत, त्याच्यानंतर चॅरिटेबल कमिशनचे अधिकारी येतात, त्यांना आम्ही सांगून थकलो, दादा हो, हे ध्यान केंद्र आहे, मंदिर नाही. याची स्थापना आम्ही तिथे ध्यान करण्यासाठी, फक्त पायापुढे पुढे जाण्यासाठी नाही, तिथे बसून तुम्ही ध्यान करा तर तुम्हाला फायदा. तर हे ध्यान करताना आपले काही साधक आपल्या निर्वाण स्फटिक शिवलिंग ध्यान केंद्र. आता ही एक महत्वाची गोष्ट, त्या जन आक्रोशची सभा झाली, त्याच्यामध्ये एक महोदय म्हणाले की आतापर्यंत हे लोक कुठे होते बोलतात. हे लोक विचारतात काय आम्हाला बोलतात तुम्ही, हे लोकांनी कुठे होते तुम्ही, यांना विचारलं नाही. हे लोक काल तर आले, जानेवारीमध्ये त्यांनी स्थापित केलं शिवलिंग, आणि जी शिवरात्र पण आत्ताच या वर्षीची होती. त्यांना पद्धतशीर पुरावा म्हणून मी इकडे हे घेऊन आलोय. 2022 पासून आपण आध्यात्मिक प्रवास आणि ही अखंड चाललेली शिवरात्र कशी साजरी करत आहोत, हे 2022 चे शिवरात्रीचे, महाशिवरात्रीचे फोटोज. 2022 एक 2023 इकडे तुम्ही बघू शकत असाल. इकडे लखमराजे भोसले जे सावंतवाडीचं राजघराणं आहे, हे सुद्धा 2023 मध्ये, 2026 नाही, प्रसिद्ध झाल्यापासून नाही, 2023 मध्ये येऊन स्फटिक शिवलिंगाला नमन करून गेले. त्याचप्रमाणे आपले सगळे साधक, तुम्ही ते शिवरात्रीच्या जल्लोषामध्ये मग्न असताना तुम्ही बघू शकाल. आपली अन्नदान ही दर शिवरात्री आपली सर्वात महत्वपूर्ण हा असा उपक्रम असतो. आपण अन्नदान हे नाही म्हणा तरी त्या वेळेपासून 400 ते 500 आणि ह्या शिवरात्रीमध्ये ती संख्या गेली 5000 लोकांना आपण मोफत अन्नप्रसादाचं. 2023 ची शिवरात्र, 2024 ची शिवरात्र, 2025 ची शिवरात्र आणि नेक्स्ट 2026 ची शिवरात्र. इथून खरा प्रवास आपला सुरू होतो आणि इथून खऱ्या सगळ्या वादाला आणि सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली असं आपण म्हणायला काय हरकत नाही. तर ही 2026 ची शिवरात्रीमध्ये तुम्ही बघत असाल, पाठच्या 4 ते 5 वर्षापासून आपल्याकडे छोटं स्फटिक शिवलिंग होतं. असं नाहीये जो लोकांनी आरोप केलाय की इकडे काहीच नव्हतं, ते स्फटिक शिवलिंग नव्हतं. तर आता तुम्ही पाठच्या 4 वर्षाचे 5 वर्षाचे तुम्ही स्फटिक शिवलिंगाचे फोटोज बघितले. इकडे जर का तुम्ही 2026 मध्ये बघाल तर 2026 ची महाशिवरात्र होती 15 फेब्रुवारीला आणि आपण हे निर्वाण स्फटिक शिवलिंग स्थापित केलं 12 जानेवारीला. आता खरा प्रवास आणि खरी स्टोरी ही इकडनं सुरू होते. ही जी 12 जानेवारीला आपण जेव्हा स्फटिक ह्या मोठ्या प्रतिकृतीची जेव्हा स्थापना केली, शिवलिंगाची आपण स्थापना केली, त्या स्थापनेसाठी आमच्या सर्व साधकांनी, जितके तुम्ही साधक बघितले
ते प्रॉपर एक महिन्यापासून लाखो मंत्र जप त्यांनी त्यांच्या घरी जिथे असतील तिथे त्यांनी केले आणि ते सर्व समर्पण, ती साधनेचं समर्पण ही खूप मोठी गोष्ट मानली जाते. हे संपूर्ण साधनेचं समर्थन त्यांनी निर्वाण स्फटिक शिवलिंगाला केलं. हे स्फटिक शिवलिंग जेव्हापासून स्थापित झालं त्यापासून तुम्ही जर ह्याची चित्राकडे तुम्ही तुमची फोटोज मध्ये दिसतच असेल, हे अलौकिक सौंदर्य, म्हणजे ह्याला कोण बघून कानाडोळा करेल हे होऊच शकत नाही. त्यामुळे हे 2022 जानेवारी 2026 पासून हे प्रसिद्धीच्या झोतात गेले. एक रील आता जर का हाही आमच्यावरती आरोप होतो की ह्यांनी हे प्रसिद्धीसाठी केलं. आम्हाला जर का प्रसिद्धी करायची असती तर आम्ही मीडियाचे पोरं आहोत, ठीक आहे, आम्ही उच्च शिक्षित आहोत, तर आम्ही 2026 लाच का केली असती, 2021 पासून का नसती केली, आम्ही 5 वर्ष कशाला थांबलो असतो? हाही प्रश्न येतो. हा प्रश्न कोण विचारच करत नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे कोण मागतच नाही. आम्ही 2026 लाच का केलं? आम्हाला फेमसच व्हायचं असतं आणि आम्हाला इकडे व्यापार आणि सो कॉल्ड तुमच्या भाषेत धंदाच करायचा असता तर आम्ही 2026 ची वाट का बघितली असती? आम्ही 2021 पासूनच केलं असतं ना. पैसे, दुसरा आरोप हा लागला की पैसे देऊन आम्ही इन्फ्लुएन्सर आणि मीडियावाल्यांना विकत घेतलं. तर पैसे मग आम्ही 2021 मध्ये पण देऊ शकलो असतो, 2026च का? काही गोष्टी जी कसं आहे ना, तुम्ही सूर्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला ना, तो सूर्य तुमच्याने झाकला जाणार नाही. तसे ह्या शिवलिंगाचं तेज. हे शिवलिंग बघून फक्त मालवणातूनच नाही, सिंधुदुर्गातूनच नाही, महाराष्ट्रातूनच नाही, अक्षरशः भारतातून लोक येतात. अक्षरशः भारतातून लोक येतात. निर्वाण स्फटिक शिवलिंग सिंधुदुर्ग, हा सावरवाड वराड, हे नाव माझ्या पश्चिम बंगाल मध्ये असलेल्या मुलाला आणि मित्राला माहित होतं. हे तुम्हाला गाव में कुछ तो वराड है ना तुम्हारा गाव, उसमें सावरवाड, हाँ उसमें निर्वाण स्फटिक, वो करे यार मुझे आना है वहां पे देख, असं त्याचं म्हणणं. तर ही गोष्ट आपल्या सिंधुदुर्ग वासियांना, पर्यायाने आपल्या वराडच्या गावकऱ्यांना आणि सिंधुदुर्ग वासियांना अभिमानाची आहे की नाही? पण हा अभिमान मला सांगताना खूप वाईट आणि मी खूप दुःखद मनस्थितीने बोलतोय की ह्याला विरोध कुठल्याही परधर्मीयाचा नाही झाला, परजातीयाचा नाही झाला. हा विरोध आपल्याच हिंदू बांधवांचा झाला. मी त्यांना बांधव बोलतोय कारण ते माझे बांधव आहेत. आज अशी वेळ आहे ते ह्या स्फटिक शिवलिंगाला हैसून उकडून टाकतले. ह्या शब्दामध्ये ह्या स्फटिक शिवलिंगाचा ज्याचं अख्खं भारत सौंदर्य बघण्यासाठी येण्याचा प्रयत्न करतोय. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की नाही आपल्यासाठी? सगळ्यात पहिली तर गोष्ट, आम्ही इथे कुठल्याही वेताळ महादेव श्री वेताळ देवाला, सातेरीला आणि आपल्या धाड सखाला आम्ही मनापासून इथे प्रत्येक वेळेला आमच्या सकाळच्या प्रत्येक आहुतीमध्ये नमन करतो. ओम ग्रामदेवाय स्वाहा, ओम स्थानदेवाय स्वाहा, ही पहिली आहुती आमची असते. कोणाला असते? आपल्या वराडचं आराध्य दैवत श्री वेताळ आणि महादेवाला आणि सातेरीला असते. ही पहिली आहुती दिल्याशिवाय आम्ही आमच्या दिवसाचीही सुरुवात करत नाही. त्यांच्यावरती तुम्ही आरोप लावता की तुम्ही हे समांतर शिवलिंग स्थापित करून, हे स्फटिक शिवलिंग स्थापित करून आमच्या गावराटीचं पर्यायाने आमच्या देवळाचं खच्चीकरण करताय. ही गोष्ट बरोबर आहे का चुकीची आहे? त्यामुळे हे म्हणणं, ह्यांचे आरोप, ह्यांच्या सगळ्या अफवा, ह्याला कुठलाही पुरावा नाही. आजपर्यंत जसं आम्ही हिंमत केली ही स्क्रीन लावून इथे फोटो लावून बोलण्याची की बाबा हे घडलं, 2021 मध्ये हे घडलं, 22 मध्ये हे घडलं, 23, 24, 25, 26 मध्ये हे घडलं. तुमच्यामध्ये आहे का हिंमत? तुम्ही स्क्रीन घेऊन तुमच्या 5 वर्षाचा समाजकार्य दाखवू शकाल? जे आरोप करतात त्यांना बोलतो आम्ही नाही. मग जे करताय, जे सनातन संस्कृती, हिंदुत्व आणि आपल्या तरुण मुलांना जे सनातन संस्कृतीपासून दूर होत चालले, कारण त्यांना या संस्कृतीमध्ये सांगणारं कोण नाहीये, त्यांना आम्ही पुन्हा आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवतोय, तर आम्ही वाईट? सगळ्यात पहिली तर गोष्ट, आपण ह्या गोष्टीचा खूप सखोलतेने विचार करायला पाहिजे. कारण आज आपल्याला आपण फूट पडली आपल्या हिंदुत्वामध्ये, जी खूप पाडण्याचा प्रयत्न होतोय वेगवेगळ्या संस्थानांकडनं, वेगवेगळ्या शक्तींकडनं. आज आपण का त्यांच्या उद्देशाला आपण समर्थन करावं?
आपलं काम आहे की आपण सर्व बांधव मध्ये आपले वराडचे काही लोक असतील जे आपल्याला विरोध करतात, आपल्या सावरवाडीचे लोक असतील, पर्यायाने संपूर्ण जिल्ह्याचे लोक असतील, आपण एकजूट राहा. ही जबाबदारी आपली आहे की नाही? आहे की नाही?